रामकृष्ण हरी. रामकृष्ण. आज आपण एवढा पाऊस पडत आहे तरी पण आपण वारीला निघालेले आहे. हा निघलं. म्हणजे तुम्हाला काय आता पावसाची काय भीती नाही का? आज म्हणतात बातम्या का उलट जितका पाऊस असेल तितकी त्या पावसात वारीत जाण्याची मजा मोजवा. पण आज काल टीव्हीला एवढं तुम्ही बातम्या बघत आहे, चाकणमध्ये एवढा 2000 पाऊस चालू आहे. पुण्यामध्ये एक प्रचंड प्रमाणात पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे, तरी पण तुम्ही आज वारीला निघालेले आहे. काय झालं, सगळ्या माणसाचं प्रत्येकजण जेवढी 100 माणूस दिंडीत आमच्या बरोबर आहे, सगळे काय म्हणतात, नाही नाही चला चला टाईम झाला निघा लवकर. आणि पण प्रत्येकाला आहे ना पावसाची अजिबात ते काळजी करते नाही का बहुत जास्त पाऊस आहे मग आपण भिजू किंवा संध्याकाळची राहण्याची काय कसं, पण अजिबात नाही. प्रत्येकाची ओढ लागली का पंढरीच्या पांडुरंगासाठी, त्याच्यामुळं वारकरी काय थांबायला मागते नाही. पण आज सरकारने एवढं घोषित केलेलं आहे का तुम्ही काय लगेच निघू नका, प्रचंड प्रमाणात पाऊस पडत आहे त्यामुळे तुम्ही 1-2 दिवस लेट निघाले तरी चालेल. पण तुमचं म्हणजे असा दिवस ठरलेला असतो का त्या दिवशी निघालेच पाहिजे का? तर आम्हाला ते कालच जायला पाहिजे, परंतु 7 तारखेला न गेल्यामुळं 8 तारीख आहे. पण आज वारकरी काय थांबायला मागती नाही. सगळेजण म्हणतात प्रत्येकजण गेलं सगळे गेले, मग आपण का थांबायचं आणि दिवसनच प्रस्थान करायचं, पायीच जायचं. संध्याकाळचा मुक्काम हा कुर्डीला असतो. पण आता सगळ्यांच्या मनावर जायचं म्हणल्यावर सगळ्यांनाच थांबतीच नाही ना, करायचं काय. पण आज एवढा प्रमाणात पाऊस पडत आहे, मग त्यावेळेस तुम्ही राहणार कुठे किंवा कोणत्या ठिकाणी बसणार? ते माऊलीला काळजी असते कुठं राहायचं काय करायचं. आपला सगळीकडे जिकडे तिकडे व्यवस्था होती झोपण्याची राहण्याची, काही अडचण येत नाही. फक्त प्रत्येकाची अपेक्षा एवढीच आहे का इथून. पण आज तुमचं वय जवळजवळ 55 ते 60 असेल आणि बाबांचं वय 60-70 असेल, तरी पण तुम्ही आज एवढा पाऊस पडत असताना तुम्ही जर गेले उद्या आजारी पडलं काय झालं, तुम्हाला अशी काही भीती वाटत नाही का? म्हणजे अजिबात भीती वाटत नाही. कारण काय होतं, कृपा ही त्याची. आज झालं 24 वर्षे, 24 वर्षापासून आम्ही वारी करतो, त्याच्यामुळे आम्हाला काय वाटत नाही ना. आजारी सहज पडी नाही का, आता भिजतोय कसं करू ते काय नाही, उलट मजा वाटते पावसात चालायला आणि वारीत चालायला मजा वाटते. समजतो. पण आता तुम्हाला आज असं वाटत नाही का तुमचं एवढं वय झालेलं आहे, तुम्ही जरा थांबलं पाहिजे किंवा काय? उलट आतापर्यंत थांबले हेच नाही झाले. याच्यात सोहळ्यात सामील व्हायला पाहिजे होती. म्हणजे ह्या वयात सुद्धा त्याला अशी वाटतं इथं घरी न थांबता तो वारीत लागत होता आतापर्यंत. हा, त्या सोहळ्यात लागत होतं. म्हणजे वय जरी 70-80 असलं तरी त्याला ती आवड आहे. तुम्ही बघू शकता एवढा प्रचंड प्रमाणात पाऊस पडत आहे, तरी पण वारकऱ्याला पांडुरंगाची ओढ लागलेली आहे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे का किती पण पाऊस पडू द्या किंवा काय पण होऊ द्या, आमच्या पाठी मागे आमचा देव आहे, आम्हाला कोणाची गरज नाही. किती पाऊस पडू, पूर येऊ, काय पण होऊ दे, पण आम्ही पांडुरंगाची वारीला जाणार म्हणजे जाणार आणि ती पुरी करणारच. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.